नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नागेश शेवाळकर सरांच्या त्रिकोणीय सामना या कथासंग्रहातली कथा स्विच बँक. हो, मी करून दाखवलं. येस, आय डिड इट. मैंने कर दिखाया. किती वर्षांपासून आमचं सरकार, आमची CBI, आमचे पोलीस ज्यासाठी झटत होते, अनेक राजकीय पक्षांनी ज्या मुद्द्यांवर गोंधळ घातला, निवडणुका लढल्या, जिंकल्या, हारल्या, ती गोष्ट मी रेल्वेत बिस्किटं, गोळ्या, शेंगदाणे आणि बंदी असतानाही तंबाखूच्या पुड्या विकणाऱ्या एका अतिसामान्य तरुणानं करून दाखवली. ती केवळ माझ्या इच्छाशक्तीवर, आत्मविश्वासाच्या बळावर, सूक्ष्म दृष्टीच्या सहाय्यानं करून दाखवली. हो, आज मी आंतरराष्ट्रीय स्विच बँकेचा प्रमुख आहे. सारे निर्णय मी घेणार आहे. त्यावर कोणाला आक्षेप घेता येणार नाही. या बँकेचे 60% अधिक शेअर्स मी विकत घेतलेले असून मी म्हणेन ती पूर्व दिशा असणार आहे. ज्या बँकेत काही महिन्यांपूर्वी शून्य जमा या योजनेत खातं उघडण्यासाठी आलो होतो, त्यावेळी आज हे सुरक्षा रक्षक जे माझ्या भोवती तैनात आहेत, त्यांनी मला अपमानित करून लाथा मारून बाहेर काढलं होतं. त्याच बँकेचा मी प्रमुख झालेलो असून मी एक मोठा निर्णय घेतलाय. या बँकेत अनेक देशातल्या बड्या मालदार लोकांची खाती आहेत. या सुजलाम सुफलाम देशातील मोठमोठे राजकारणी, अधिकारी, पदाधिकारी, स्मगलर, भाई, दादा, नट, नट्या, खेळाडू, व्यावसायिक, उद्योगपती अशा अनेकांची खाती आहेत. त्या खात्यांवर जमा असलेला सारा पैसा कदाचित काळा नसेल, पण पांढराही नाही, म्हणून मी अशी सगळी खाती गोठवली आहेत. त्या खात्यांवर जमा असलेल्या पैचा हिशोब संबंधिताला 48 तासांमध्ये द्यावा लागणार असून जमा रक्कम काळं धन नाही हे प्रामाणिकपणे सिद्ध करावं लागेल. तसं न केल्यास त्यांची सारी रक्कम जप्त करण्यात येईल. ही रक्कम ज्यांची आपल्या स्वदेशी बँकेत तन मन धन या योजनेची खाती आहेत आणि ज्या खात्यांवर खातं उघडल्यापासून शून्य किंवा नगण्य रक्कम जमा आहे, अशा खात्यांवर वर्ग करण्यात येईल. नाही, मला कुठल्याही देशाच्या सरकारशी, त्या देशातल्या मुख्य आर्थिक वित्तीय संस्थेशी संपर्क साधण्याची गरज नाही. या निर्णयाला कोणत्याही, अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुद्धा विरोध करता येणार नाही, दाद मागता येणार नाही. पत्रकार मित्रांनो, तुमच्यासह देशातल्या नागरिकांच्याही मनात अनेक शंका आहेत. त्या सर्वांचं मी निराकरण करणार आहे. स्विच बँकेसारख्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बँकेत खातं उघडण्यासाठी 5 लाख रुपये अनामत भरावे लागतात. एवढी रक्कम मी आणली कुठनं? हजारो अब्ज रुपयांचे शेअर्स विकत घेण्यासाठी मी पैसा उभा केला कुठून? तर भरुणी तुझ्याच पाण्याच्या ओंजळी, तर्पण करतो मी तुझं निर्मळ जळी, याचप्रमाणे याच बँकेतल्या काही खात्यांवर मी डल्ला मारला. हे वाक्य तुम्हाला गैरलागू वाटेल, परंतु याच बँकेच्या एका योजनेप्रमाणे नियमानुसार तंतोतंत वागून मी इथवर मजल मारली आहे. असं सांगून स्विच बँकेचे प्रमुख सत्येंद्रनाथ घोटाळे यांनी आपला सगळा वृत्तांत जाहीर केला. माणसांनी खचाखच भरलेल्या त्या डब्यात सत्येंद्रनाथ घोटाळे नावाचा तरुण शिरला. खांद्यावर, हातावर लटकवलेल्या पिशव्यांमध्ये संत्री गोळ्या, शेंगदाणा चिक्की, हवाबाण हरडेच्या गोळ्या आणि सरकारनं बंदी घातलेल्या अनेक प्रकारच्या तंबाखूच्या पुड्या यांच्या माळा लटकवलेल्या होत्या. संत्री घ्या, शेंगदाणा चिक्की चांगली पक्की, हवाबाण हरडेची गोळी करी पित्ताची होळी, सितार वाजवा मूड बनवा, अशी तो जाहिरात करत होता. ज्याला हवं ते देत होता, पैसे गोळा करत होता. ती रेल्वे जणू त्याच्या हक्काची. त्याच रेल्वेनं तो 6-7 तासांचा जाऊन येऊन प्रवास करत होता. तंबाखूच्या पुड्या घेणारी त्याची गिऱ्हाईकं ठरलेली होती. नोकरी व्यवसायानिमित्त जाणं येणं करणाऱ्यांचा तो डबा तसा ठरलेला होता. त्यामुळे सत्येंद्रनाथाची गिऱ्हाईकं ठरलेली होती. ती रेल्वे सकाळी 8 वाजता सुटत असे.
सत्येंद्र सकाळी सकाळी जवळच्या वसाहतीमध्ये घरोघर वर्तमानपत्र टाकून खोलीवर येऊन रेल्वे प्रवासाची तयारी करत असे. त्यांनी मुद्दामच रेल्वे स्थानकाच्या जवळ खोली घेतली होती, त्यामुळे फक्त 5 मिनिटात तो स्थानकावर पोहोचत असे. रेल्वे येईपर्यंत तो फलाटावर विक्री करत असे. त्याच दिवशी सकाळी वर्तमानपत्र वाटत असताना त्यांनी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रावर नजर फिरवली. एका बातमीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. सरकारनं ज्या लोकांची आणि विशेषतः तळागाळातल्या लोकांची बँकेत खाती नव्हती, त्या लोकांसाठी तन मन धन या योजनेत 0 जमा अर्थात 1 रुपयासुद्धा न भरता खातं काढायची योजना जाहीर केली होती. तोच विचार डोक्यात घेऊन त्यांनी रेल्वेत प्रवेश केला. तो ज्या स्थानकावर नेहमी उतरत असे, त्या स्थानकाच्या आधीच्या स्थानकावर त्या डब्यातले जाये करणारे अनेक प्रवासी उतरले. त्यानंतर त्याची विक्री होत नसे. पुढच्या स्थानकावर उतरणारे लोकही तयारी करत होते. त्यातले बरेच लोक सत्येंद्रच्या ओळखीचे झाले होते. एक व्यक्ती बँकेत अधिकारी होती. त्यांच्याजवळ बसून सत्येंद्रनाथनं विचारलं, साहेब, ही तन मन धन योजना कशी आहे हो? अरे, योजना अतिशय चांगली आहे. महत्त्वाचं म्हणजे काहीही रक्कम न भरता खातं काढता येणार आहे. भविष्यात एखादी कोणती योजना आली तर या खात्याचा उपयोग होऊ शकतो. नाही, मग मी काढू का साहेब हे खातं? म्हणजे या खात्यावर मला या व्यवसायासाठी कर्ज मिळेल का? किंवा दुसरा एखादा व्यवसाय करायचं मी ठरवलं तर त्यासाठी कर्ज मिळायला काही अडचण येणार नाही ना? हे बघ, खातं काढायला कर्ज मिळायला काहीही अडचण येणार नाही. साहेब सांगत असताना दोघांचाही अंतिम थांबा आला. दोघं खाली उतरले. नेहमीप्रमाणे ठरलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता करून सत्येंद्रनं चहा घेतला. शिल्लक मालाची तपासणी जुळवाजुळव करून तो पुन्हा रेल्वे स्थानकावर आला. काही क्षण एका खुर्चीत बसून जमलेल्या नोटांची, चिल्लर नाण्यांची त्यांनी जुळवाजुळव केली. सगळी सुटी नाणी त्यांनी स्थानकात असलेल्या एका दुकानदाराला दिली कमिशनवर. पुन्हा एका खुर्चीत येऊन बसला. त्याच्या डोक्यात त्यावेळी बँकेत खातं काढायचा विचार जोर धरत होता. काही वेळानं त्याची परतीच्या प्रवासाची रेल्वे आली. पुन्हा त्याची विक्री सुरू झाली. ती रेल्वे जाणं येणं करणाऱ्यांसाठी सोयीची होती, त्यामुळे त्या गाडीला नेहमी गर्दी असे. शिवाय दिवसभर काम करून कंटाळलेली नोकरदार मंडळी सत्येंद्रसारख्या विक्रेत्याकडून जे हवं ते घेऊन दिवसभराचा ताण घालवत असत, त्यामुळे विक्रेत्याची चंगळ. रेल्वेतून उतरून बाहेर आलेल्या सत्येंद्रचं लक्ष समोर असलेल्या स्विच बँकेच्या प्रशस्त इमारतीकडे गेलं. त्याचबरोबर त्याच्या डोक्यात एक विचार लक्कन चमकला की अरे, ही बँक तर आपल्याला खूप सोयीची आहे. घर, रेल्वे स्थानक आणि हाकेच्या अंतरावर असलेला बाजार, सगळं अगदी जवळ. आणि विशेष म्हणजे या बँकेची वेळ आपल्याला अनुकूल अशी, म्हणजे रात्री 10 पर्यंत आहे. चला आधी चौकशी तर करावी. असं स्वतःशीच बडबडत सत्येंद्रनं बँकेच्या आवारात प्रवेश केला. तसा एक सुरक्षा रक्षक जणू त्याच्या अंगावर धावून येत म्हणला, अरे इकडं कुठं? चल चल चल, बाहेर हो बाहेर. अरे ही बँक आहे, मॉल नाही आहे. तुझी डाळ इथं शिजणार नाही. दादा, मला माहिती आहे की ते. मला या बँकेत खातं उघडायचं आहे हो. या बँकेत खातं? स्वप्नात बी विचार करू नको. हे म्हणताना त्यांनी सत्येंद्रचं निरीक्षण केलं. हलका असला तरीही स्वच्छ पोशाख, पायातली चप्पल, वाढलेली दाढी, हे सगळं बघून शिपाई म्हणाला, तू काय शहाणा आहे का? येडा आहे रे तू? इथं खातं उघडणं एवढं सोपं आहे का? अरे कमीत कमी 5 लाख रुपये जमा ठेवावे लागतात. आहे का हिंमत? उघडू का दरवाजा? 5 लाख? आपण सरकारची नवीन योजना आहे ना, तन मन धन खातं. मग त्या योजनेतनं 0 रकमेवर खातं उघडता येतं ना. हे बघ, इथं ना तन ना मन, इथं चाले फक्त धन. आहे का तुझ्यापाशी? कशाला परेशान होतो राव? जा काम कर, एखादी रेल्वे बघ, गोळ्या विक. आपण असं कसं? सरकारच्या योजनेत एवढी मोठी बँक सहभागी होत नाही म्हणजे काय? मला साहेबांना भेटायचं आहे. तुला सांगितलेलं ऐकू येत नाही का? चल नाही घेत ना, चल चालतो. कुठून येतात कोण जाणे. हे बघा, तुम्ही मला अडवू शकत नाही. मी ग्राहक आहे, मला आज जाऊ द्या. सत्येंद्र हट्टानं म्हणाला, जमणार नाही. हे बघ, ही बँक लखपती करोडपतीची. पुढचं ऐकायचं असेल तर अब्जाधीशाची आहे, तुझ्यासारख्या बेकारीची नाही. नाही नसेल ना, पण मला हेच साहेबांच्याकडनं ऐकायचं आहे. अरे जा रे, लय मोठा आला साहेबाला भेटणारा. साहेबाच्या सावलीपर्यंत पण तू पोचू शकणार नाही.
सुरक्षा रक्षक बोलत असताना सत्येंद्र पुढं निघाल्याचं बघून त्यांनी सत्येंद्रचा हात धरला, त्याला मागे ओढलं आणि फाटकाकडे ढकललं. काय गोंधळ चाललाय हे बघण्यासाठी त्याचा साथीदार रक्षक धावून आला. दोघांनी मिळून सत्येंद्रला दोन्ही हातांनी धरलं, त्याला ओढत बाहेर हाकलून दिलं. सोबत एकानं त्याच्या पाठीवर दणकाही दिला. तसा सत्येंद्रचा तोल गेला. तो सावरत असताना त्याच्या खांद्याला लटकवलेली पिशवी खाली पडली. पिशवीतला सगळा माल रस्त्यावर इतस्ततः पसरलेला बघून दोन्ही सुरक्षा रक्षक मोठमोठ्यानं हसायला लागले. पडलेली गोळ्यांची पाकिटं जमा करून सत्येंद्र निराशपणे निघाला. दुसऱ्या दिवशी रेल्वेत त्यांनी त्या बँकेच्या साहेबांच्या कानावर घडलेली सगळी हकीकत सांगितली तर साहेब म्हणाले, "अरे नाही रे बाबा, त्या बँकेत कशाला गेला तू? ती बँक म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांसाठी अंगूर खट्टे है अशी आहे. तू असं कर, रेल्वे स्थानक ते बस स्थानक या रस्त्यावर एक बँक आहे, तिथे ही खाती उघडायची कामं सुरू आहेत." सत्येंद्रनं त्या साहेबांचे आभार मानले. सायंकाळी परत येताच तो त्या बँकेत गेला. योगायोगानं त्या बँकेची वेळ रात्री 9 वाजेपर्यंत होती. तो आत गेला. संबंधित कारकुनानं त्याचं स्वागत केलं, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. नंतर त्याला एक फॉर्म दिला. फॉर्मच्या बरोबर कुठली कुठली कागदपत्रं लागतात ते समजावून सांगितलं. सत्येंद्र फॉर्म घेऊन घरी आला. घर म्हणजे काय, भाड्यावर घेतलेली एक खोली. त्याचे आईवडील आणि लहान भाऊ गावी राहत होते. त्यांनी पटकन स्वयंपाक केला, जेवण केलं, फॉर्म भरायला सुरुवात केली. भ्रमणध्वनीवर संदेश व्यवस्था हवी का या प्रश्नासमोर त्यांनी बरोबरची खूण करून टाकली. संदेशासाठी मराठी भाषा निवडली. फॉर्मसाठी दिलेल्या सूचना अत्यंत बारीक अक्षरात होत्या, म्हणून त्यांनी त्या सूचनांची मोठ्या आकाराची झेरॉक्स काढून आणली. तो पदवीधर असल्यामुळे त्याला फॉर्म भरताना अडचण येत नव्हती. त्या बँकेची स्वतःची एक वेबसाईट होती. त्यांनी ती वेबसाईट लगेच स्वतःच्या भ्रमणध्वनीवर डाउनलोड करून घेतली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो बँकेत गेला. फॉर्म कारकुनाच्या हातात देण्यापूर्वी त्यात केलेल्या नोंदी आणि जोडलेली काही कागदपत्र पुन्हा एकदा तपासून बघितली. नंतर सगळं त्या कारकुनानं तपासून बघितलं आणि सत्येंद्रकडे कौतुकानं बघत तो म्हणाला, "वा वा वा, सगळ्या नोंदी अगदी अचूक भरल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता योग्य रीतीनं केली आहे." असे ग्राहक फार कमी असतात हो. अगदी शिकलेली आणि सुटाबुटातली माणसंही स्वतःचं नाव लिहिताना 10 वेळा विचारतात, तरीही चुका करतात. बसा बसा बसा, तुम्हाला लगेच पासबुक देतो. 4 दिवसात तुमचं ATM पोस्टानं घरी येईल. असं म्हणत कारकुनानं सगळी कामं पटापटा आवरली. 15 मिनिटात पासबुक त्याच्या हातात दिलं. ते घेऊन सत्येंद्र मोठ्या आनंदात घरी परतला. त्या दिवशी झालेली कमाई मोजून त्यांनी खोलीतलं कपाट उघडलं. एका कप्प्यात व्यवस्थित ठेवलेल्या नोटांचं बंडल काढलं. ते सगळं त्यांनी पुन्हा मोजलं. 70,000 रुपये जमलेले होते. त्यांनी घड्याळ बघितलं. बँक बंद होण्यासाठी अजून 1 तास बाकी होता. तो पुन्हा बँकेत गेला आणि सगळी रक्कम बँकेत भरून टाकली. पासबुकमध्ये नोंद घेऊन एक फार मोठं ओझं उतरल्याप्रमाणे तो खोलीवर परत आला. कित्येक वर्षांपासून तो रक्कम घरीच ठेवत होता. पण घराबाहेर असला की त्याला घरात ठेवलेल्या रकमेची चिंता वाटत असे. बँकेत खातं आज उघडू उद्या उघडू असं करता करता खातं उघडणं झालंच नाही. पण आलेली ही नवीन योजना त्याला अत्यंत आवडली आणि आळस शिरण्यापूर्वी त्याने बँकेत धाव घेतली. विशेष म्हणजे ती बँक त्याच्यासाठी सगळ्या बाबतीत सोयीस्कर होती. त्यानंतर त्यांनी एक नियमच करून घेतला की संध्याकाळी रेल्वेतनं उतरलं की आधी बँकेत जाऊन त्या दिवशी जमलेली रक्कम खात्यात भरून टाकायची. बघता बघता त्याच्या खात्यामध्ये बरीच रक्कम जमा झाली. बँकेतनं पैसे न काढता खरेदी करता यावी म्हणून त्यांनी भ्रमणध्वनीवरनं व्यवहार करण्याची व्यवस्था करून घेतली. वर्तमानपत्राच्या ग्राहकांकडनं मिळणारी मासिक रक्कम आणि पेपरच्या मालकाला द्यावी रक्कम यासाठी तो डिजिटल यंत्रणेचा वापर करायला लागला. त्या दिवशी सणाची सुट्टी असल्यामुळे कार्यालयीन कर्मचारीही सुट्टीवर होते आणि सत्येंद्रची बहुतेक गिऱ्हाईकही कर्मचारी. त्यामुळे त्या दिवशी सत्येंद्रनं रेल्वेचा प्रवास टाळला. वर्तमानपत्र टाकून तो घरी परत आला. येताना बाहेरनं चहा नाश्ता करून आला. खोलीवर येताच त्यांनी भ्रमणध्वनी सुरू केला. बँकेच्या वेबसाईटवर एक संदेश आलेला होता. बँकेने पुढच्या 3 तासांसाठी एक योजना जाहीर केली होती. ती योजना अशी होती की जे ग्राहक त्या योजनेत सहभागी होतील त्यांना बँकेच्या एकूण ग्राहकांची यादी भ्रमणध्वनीवर मिळणार होती. त्यापैकी कोणतेही 3 खातेदार निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांना असणार होतं. या 3 खातेदारांना
तुम्ही तुमच्या खात्यावरनं जेवढी रक्कम पाठवाल ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा तर होईलच, पण त्याचवेळी बँक तुमच्या खात्यात तुम्ही पाठवलेल्या रकमेच्या 3 पट रक्कम जमा करेल. यावेळी तुमच्या मित्रांच्या खात्यातून एकही रुपया कपात होणार नाही, उलट तुमच्या खात्यात जमा होणारी रक्कम बँक स्वतः भरेल. तो संदेश वाचून सत्येंद्र काही क्षण विचारात पडला. डोक्यात असंख्य विचार धुमाकूळ घालत होते. शेवटी मनाचा हिय्या करून, धाडस करून, नशीब आजमावून बघावं म्हणून त्यांनी ती योजना स्वीकारली. ताबडतोब त्याला असंख्य खातेदारांची माहिती मिळाली. त्यांनी हिम्मत करून एक खातेदार मित्र म्हणून निवडला. 1 रुपया पाठवू का 10 पाठवू का 100 पाठवू? नकोच, ही रक्कम कमी वाटतेय म्हणून त्यांनी त्या मित्राच्या खात्यात 1000 रुपये पाठवले. व्यवहार यशस्वी झाल्याचा संदेश त्याला प्राप्त होतो न होतो, तोच त्याच्या खात्यावर 3000 रुपये जमा केले असल्याचा संदेशही त्याला मिळाला. सत्येंद्रनं खातं तपासलं. दोन्ही व्यवहारांची नोंद तिथे दिसत होती. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या सत्येंद्र घोटाळेनं एक डाव खेळला. त्याने दुसरा एक खातेदार निवडला. त्या दुसऱ्या मित्र खात्यावर त्यांनी चक्क 3 लाख रुपये पाठवले. दुसऱ्या क्षणी व्यवहार यशस्वी झाल्याचा संदेश आला. त्याची धाकधूक वाढली. मी तर रक्कम पाठवली, पण बँकेने आता शब्द पाळला नाही तर? तो तसा विचार करत असताना बँकेकडनं पुन्हा एक संदेश आला. त्या संदेशाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी पुन्हा खातं तपासलं आणि तो आनंदानं ओरडला. त्याच्या खात्यात 9 लाख रुपये जमा झालेले होते. त्यांनी दाखवलेली हिंमत प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली होती. त्याच्या डोक्यात अजून एक विचार आला की योजना संपायला अजून अर्धा तास बाकी आहे. त्याची शिल्लक 11 लाख रुपये होती. शेवटचा दणका द्यावा का असा विचार मनात येता दुसरं मन म्हटलं, नको, शेवटचा अर्धा तास आहे, काही अडचण आली, आपली रक्कम जमा झाली आणि नेहमीप्रमाणे बँकेचा सर्व्हर डाऊन झाला आणि अवधी संपला तर तेलही गेलं तूपही गेलं अशी अवस्था होईल. त्यापेक्षा आलेल्या तेल तुपाचा मस्त आस्वाद घेऊया. शेवटी दुसऱ्या मनाचा कौल लक्षात घेता सत्येंद्रनं मोह टाळला. पण तो स्वस्थ बसला नाही. पाठोपाठ एक विचार त्याच्या मनात आला आणि तो कामाला लागला. दुकानात जाऊन त्याने आलिशान कार खरेदी केली. 4 चाकी चालवण्याचा परवाना त्यांनी काही महिन्यांपूर्वी काढलेला होता. संध्याकाळी तो कार घेऊन घरी परत आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्र टाकण्यासाठी तो कारने गेला. शिवाय मालकाला फोन करून 3-4 दिवसाची सुट्टी घेतली. कारमधून पेपर टाकणारा पोरगा बघून त्याच्या मालकासह अनेक ग्राहक आश्चर्यचकित झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर शंकांचं दाट जाळं दिसत होतं. अरे साहजिक आहे ना घोटाळे साहेब, पेपर टाकणारी, गोळ्या विकणारी एक व्यक्ती अचानक नव्या कोऱ्या कारमध्ये फिरते, ही गोष्ट पचायला तशी अवघड आहे नाही का? एक पत्रकार म्हणाला आणि पाठोपाठ दुसऱ्या एका पत्रकारानं विचारलं, सत्येंद्रनाथ घोटाळे, घोटाळे, नावातच घोटाळा. त्याप्रमाणे एखादा घोटाळा करून तो अशा रीतीनं कपोलकल्पित तऱ्हेनं बँकेच्या नावावर खपवत नाही ना तुम्ही? एखाद्या श्रीमंतानं स्वतःचा काळा पैसा तर तुमच्या शून्य बाकी खात्यात भरला नाही ना? नाही काय आहे, कारण असे लोक स्वतःच्या मागे इन्कम टॅक्सचा ससेमिरा लागू नये म्हणून असा खटाटोप करतात. मला वाटलंच होतं की तुम्ही प्रामुख्यानं घोटाळा यावरच फोकस करणार. पण माझं आडनाव घोटाळे असलं तरी नाव सत्येंद्रनाथ आहे. त्यातलं सत्य नाही का तुमच्या लक्षात आलं? ठीक आहे, माझ्या एकूण सर्व व्यवहारातलं सत्य तुमच्या पुढे यावं म्हणून मी ही सगळी कागदपत्र बँकेच्या पासबुकातल्या नोंदी तपासून बघा. माझ्या खात्यात जी मोठी रक्कम जमा झाली होती ती कोणी जमा केली होती ते सगळं बघा. असं म्हणत सत्येंद्र घोटाळे यांनी सुरक्षा रक्षकांच्या मार्फत सर्व पत्रकारांना झेरॉक्स प्रती दिल्या आणि पुढे म्हणाले, आता लक्ष स्विच बँक. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्येंद्रनाथ घोटाळे स्वतःच्या नव्या चमचमीत आलिशान कारमधनं स्विच बँकेत पोचला. त्याची कार आत शिरली आणि त्या दिवशीचा तो सुरक्षा रक्षक धावत कार जवळ आला. सत्येंद्रला कडक सॅल्यूट मारत त्याला वाहनतळाचा रस्ता त्याने दाखवला. त्याप्रमाणे सत्येंद्रनं कार वाहनतळावर नेऊन लावली. हातात एक ब्रीफकेस घेऊन तो परतला. बँकेत प्रवेश करण्यापूर्वी त्याच सुरक्षा रक्षकानं त्याचं आदबीनं आदरानं कमरेत वाकून स्वागत केलं. विनम्रपणे बँकेचं दार उघडून दिलं. सत्येंद्र मोठ्या आत्मविश्वासानं आत शिरला.
अतिशय भव्य, शांत, देखण्या आणि थंडगार इमारतीत तो पहिल्यांदा प्रवेश करत होता. आत शिरल्याबरोबर एक अत्यंत तोकड्या कपड्यातली प्रसाधन सामुग्रीचा अतिरिक्त मारा केल्यामुळे मूळचं सौंदर्य हरवलेल्या एका ललनेनं मानेला आकर्षक झटके देत, डोळे गरगर फिरवत मोठ्या विनयानं सत्येंद्रचं स्वागत केलं. तिने तितक्याच मधाळ स्वरात विचारलं, वेलकम सर. मी आपली काय सेवा करू शकते? मला खातं उघडायचं आहे. सत्येंद्र तिच्या नजरेत नजर मिसळत म्हणाला, ओ वाव, या इकडे. असं म्हणत चेहऱ्यावर आलेल्या मऊ मुलायम चमकणाऱ्या केसांना दिलखेच झटका देत निघालेल्या तरुणीच्या मागे सत्येंद्र निघाला. 10-20 पावलं चालून जाताच एका आकर्षक खुर्चीकडे इशारा करून ती तरुणी गडद रंगवलेल्या ओठांचा चंबू करून म्हणाली, प्लीज सर, तुम्ही इथे बसा. एका क्षणात आमचा कर्मचारी तुमच्या सेवेत हजर होईल. ती तरुणी गेली न गेली तसल्याच अवतारातली दुसरी रमणी त्याच्याजवळ आली. त्याच्या समोरच्या खुर्चीत बसून त्याचं मनमोहक हास्यानं स्वागत करून म्हणाली, आमच्या बँकेचे नियम. असं म्हणत तिने काही क्षणात एखाद्या मंजूळ मोहक आवाजातली टेप ऐकवावा तशी सगळी माहिती तोंडपाठ सांगितली. आवश्यक ती कागदपत्र सत्येंद्रनं लगेच तिच्याजवळ दिली तशी ती आनंदानं चित्कारली, वाव, ग्रेट सर, ग्रेट. तुम्ही तर पूर्ण तयारीनिशी आलाय. असं म्हणत तिने सगळी कागदपत्र चाळली. सोबत आणलेला खातं उघडण्याचा फॉर्म काढून तिने तो भरला. त्यातला एक कागद काढून तिने तो सत्येंद्रकडे परत दिला. तो इन्कम टॅक्सच्या हिशोबाचा फॉर्म होता. आधी फॉर्मवर आणि नंतर तरुणीकडे आश्चर्यानं बघत सत्येंद्रनं विचारलं, इन्कम टॅक्सची माहिती लागत नाही? नो, त्याची काय गरज नाही. आश्चर्य. मी आत्ता जी रक्कम भरतोय ती मी नो सर. आपण आत्ता किंवा यानंतर जेव्हा जेव्हा रक्कम भराल तेव्हा ती रक्कम काळी का पांढरी याच्याशी आमच्या बँकेला काय कर्तव्य नाही. त्याबाबत बँक तुम्हाला कधीच काहीही विचारणार नाही. सर, मी लगेचच आले. मी येईपर्यंत तुमच्या भ्रमणध्वनीवर तुमचा खाते क्रमांक येईल. बरं, तुम्ही नगदी भरणार आहात का धनादेश? नो, मी नेट बँकिंग करतो. ग्रेट, आले. असं म्हणत ती तरुणी आत निघून गेली. काही क्षणात सत्येंद्रच्या भ्रमणध्वनीवर संदेश आला. तो पेटारा त्याने उघडला. बँकेचा खाते क्रमांक प्राप्त झालेला होता. ते बघून त्याला अत्यंत आनंद झाला. आनंदानं उड्या माराव्यात, ओरडावं, शिट्ट्या फुंकाव्यात अशी त्याची अवस्था झाली. पण सगळा मोह टाळून तो अत्यंत संयमानं रुबाबात बसून राहिला. पाठोपाठ दुसरा संदेश आला. नेट बँकिंगची सगळी गोपनीय माहिती मिळाली होती. शिवाय व्यवहार करायला परवानगी देण्यात आली होती. ते वाचून सत्येंद्रनं ब्रीफकेसमधनं लॅपटॉप काढला आणि स्विच बँकेच्या खात्यावर 6 लाख रुपये वर्ग केले. काही क्षणात आलेली ती तरुणी आनंदानं म्हणाली, सर, आपण रक्कमही वर्ग केली. व्हेरी गुड, उत्तम. आपण आमच्या या आंतरराष्ट्रीय स्विच बँकेचे सभासद झालेले आहात. अभिनंदन, स्वागत आणि आपलं आभार. 2 दिवसात तुमच्या पत्त्यावर पासबुक, चेकबुक, ATM सगळं उपलब्ध होईल. धन्यवाद सर. सर, आपण काय घेणार सर? चहा, कॉफी? नो थँक्स, धन्यवाद, येतो मी. असं म्हणत सत्येंद्रनं त्या तरुणीचा निरोप घेतला. घोटाळे साहेब, ते खरंच आहे हो. स्विच बँकेला जरी तुमच्या रकमेचा स्रोत आवश्यक वाटला नसेल, पण आम्हाला देशवासियांना हे समजलं पाहिजे ना, की पुड्या विकणारा, पेपर टाकणारा एक माणूस आज एवढ्या मोठ्या बँकेचा प्रमुख होतो. याच्या मागचं रहस्य काय? नाही, रहस्य वगैरे काही नाही आहे. एकच आहे, मी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचून ठेवतो. सध्या सोशल मीडियाचं युग आहे. मोठमोठे संदेश आपण न वाचता सोडून देतो. बँकेचे फॉर्म, कर्जाचे फॉर्म यावर सर्वात शेवटी तारांकित केलेली लहान अक्षरात बरीच माहिती असते. ती माहिती आपण वाचत नाही. ज्यावेळी मी स्विच बँकेत खातं काढायला गेलो त्यापूर्वी मी त्यांचा खाते उघडण्याचा फॉर्म इंटरनेटवरनं काढून घेतला होता. त्याचा बारकाईनं अभ्यास करताना मी एक गोष्ट हेरली होती. ती म्हणजे त्यात एक कलम असं होतं की आपण बँकेचे ग्राहक झाल्यानंतर आपली इच्छा असेल तर बँकेतल्या कुठल्याही खातेदाराशी आपलं खातं लिंक करण्यात येईल. याचा फायदा असा होईल की त्या लिंक खात्यात जमा होणाऱ्या रकमेचा 1% रक्कम आपल्या खात्यात जमा होईल. हे करताना संबंधित खातेदाराच्या परवानगीची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे ही सुविधा फक्त नवीन खातं काढणाऱ्यांसाठी आहे. शिवाय तुमचं खातं या नियमानुसार कोणाशी लिंक करता येणार नाही. एका विशिष्ट कालावधीनंतर तुमचं खातं कोणालाही लिंक करता येईल. मग आम्हाला दाखवाल का तो नियम? इथेच तर आपण मागे पडतोय ना.
अहो, मी जी पंजिका तुम्हाला दिली आहे ना, त्यात या नियमाची माहिती आहे, पण तुम्ही कोणी तो वाचलाच नाही. असो, खातं लिंक करण्यासाठी 1 दिवसाचा अवधी होता. मी घरी आलो. बँकेला विनंती करून या योजनेसाठी पात्र असलेल्या खातेदारांची यादी मागवली. 1-1.5 तासात ती यादी मला प्राप्त झाली. त्यातली काही नावं मी निवडली. रात्री शांत झोपलो. सकाळी उठून सगळी कामं आटोपली आणि रात्री निवडलेल्या यादीचं बारकाईनं निरीक्षण केलं आणि एक खातं निवडलं, नाव पक्कं केलं. कोण होती ती व्यक्ती? आय एम सॉरी, मी ते नाही तुम्हाला सांगू शकणार, कारण ते नाव गुपित ठेवायची एक प्रमुख अट आहे. असो, काही क्षणात आमची खाती लिंक झाली असल्याचा संदेश आला. महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळपर्यंत लाखो रुपये माझ्या खात्यात जमा झाले असल्याचा संदेश आला. आणि मग केवळ 4 दिवसात मी करोडपती झालो. या शहरात बंगला घेतला, गावाकडनं कुटुंबाला बोलावून घेतलं. नाही, ते झालं हो, ते झालं. पण आपण स्विच बँकेचे प्रमुख झालात कसे? सांगतोय ना, सगळं सांगणार आहे मी. हे बघा, स्विच बँकेचे हजारो ग्राहक आहेत, तितकेच शेअर होल्डर्स आहेत. एक दिवशी बँकेचा संदेश आला की बँकेचे एक भागधारक त्यांचे 25 भाग विकू इच्छित आहेत. मी माझं खातं तपासलं. आवश्यक रक्कम शिल्लक होती. मी मागचा पुढचा विचार न करता ते 25 शेअर विकत घेतले. 5 मिनिटात माझ्या नावावर ते भाग वर्ग झाल्याचा संदेश आला. त्यानंतर माझ्या सुदैवानं दररोज कुणी ना कुणी शेअर्स विकायला काढत होते, ते मी खरेदी करत गेलो. माझं खातं लिंक असलेल्या खात्यातनं माझ्या खात्यावर दररोज लाखो रुपये वर्ग होत होते. मला पैसा मिळत गेला. मी भाग खरेदी करत गेलो. 8 दिवसांपूर्वी स्विच बँकेच्या परदेशात असलेल्या मुख्य कार्यालयातून संदेश आणि मला फोन आला की माझ्या नावावर स्विच बँकेचे 51% भाग असून मी बँकेचा प्रमुख झालो आहे. बँकेचे सगळे निर्णय माझ्या संमतीनं होतील. अंतिम निर्णय माझा. मला बँकेच्या मुख्य कार्यालयात जावं लागणार आहे. रीतसर सूत्र स्वीकारावी लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक तो पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्राची जुळवाजुळव सुरू आहे. तोपर्यंत तिथलं कार्यालय आपल्या शहरात तात्पुरतं स्थलांतरित झालं आहे. तिथले सगळे कर्मचारी काल आपल्या शहरात दाखल झाले आहेत. त्यांची बैठक घेऊन पुढची दिशा, नियोजन ठरवायचं आहे. सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे ज्या ज्या खातेधारकांनी स्विच बँकेत मोठमोठी रक्कम जमा केली आहे, त्यांनी जमा केलेल्या रकमेचे नियमानुसार स्पष्टीकरण द्यावं. दिलं नाही तर त्या खातेधारकावर कारवाई करण्यात येईल. नाही, पण ही कार्यवाही म्हणजे नेमकं काय करण्यात येईल? थोडा धीर धरा, संयमानं गा. काही तासात निर्णय होईल. तो तुमच्याच मार्फत जगाला समजेल. असं सांगत सत्येंद्रनं सर्वांचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशीची सकाळ देशातच नाही तर जगात एक क्रांती, अर्थक्रांती घेऊन आली. स्विच बँकेच्या 90% खातेदारांनी बँकेनं दिलेल्या वेळेत स्वतःच्या खात्यावर जमा रकमेचा योग्य हिशोब, योग्य स्पष्टीकरण न दिल्यानं आणि ज्यांनी पुरावे दिले ते पुरावे नसल्यानं ती सगळी खाती बंद करण्यात आली. ही सगळी माहिती त्या खातेदारांना आणि त्या सरकारला कळवण्यात आली. या सर्व खात्यावर काळा पैसा, बेहिशोबी रक्कम असा शिक्का मारण्यात आला आहे. सोबत असे खातेदार जिथे असतील तिथे जाग्यावर त्यांना अटक करण्याचे आदेश त्या सरकारनं दिलेत. गोठवण्यात आलेला सगळा पैसा आपल्या देशातल्या तन, मन, धन या योजनेत काढलेल्या गरिबांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. सत्येंद्रनाथ घोटाळे यांच्या एका निर्णयामुळे देशातले गरीब एका झटक्यात लखपती होत आहेत. सत्येंद्र, सत्या, उठतोयस ना मेल्या? अरे किती वेळ असा गाढवासारखा लोळणार आहेस? अरे आज तुझी बँकेत मुलाखत आहे ना, जाणार आहेस ना? नाही गेलास तर नोकरी कशी मिळेल? उठ लवकर. सत्येंद्र घोटाळे या नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकाला त्याची आई सकाळी सकाळी झोपेतून उठवत होती आणि झोपेतनं उठत असताना सत्येंद्र पुटपुटला. त्या आईला, झोपेत सुद्धा या देशातल्या गरिबांच्या खात्यावर लाखो रुपये जमा झाल्याचं स्वप्न बघू सुद्धा देत नाही कोणी. श्रोते हो, ही होती नागेश शेवाळकर सरांची कथा स्विच बँक. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय त्याला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.